मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खडाव तालुक्यातील वडूज येथील बहुचर्चित आणि ऐतिहासिक जिल्हा परिषद बांधकाम विभागाची सुस्थितीतील ऐतिहासिक इमारत रातोरात पाडल्याचा निषेधार्थ खडाव तालुका संघर्ष समितीच्या वतीने पंचायत समितीच्या आवारामध्ये लाक्षणिक आंदोलन करण्यात आले। कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विजयकुमार शिंदे, शिवसेनेचे बाळासाहेब जाधव, पंचायत समिती सदस्य महेश वाघ, आनंद साठे, राजेंद्र माने, दाऊद मुल्ला, शैलेश वाघमारे, शकील मुजावर, शेतकरी संघटनेचे संजय भगत, धनंजय चव्हाण, दादा तोरणे आदींनी आंदोलनात सहभाग घेतला होता। स्वमालकीची सुस्थितीतील ऐतिहासिक इमारत बांधकाम विभागाने नगर पंचायतीस भाडे तत्वावर देऊन स्वतः जीर्ण झालेल्या विश्रामगृहात स्थानापन्न झाले। जिल्हा परिषद बांधकाम विभागाने बेकायदेशीर ठराव आणि करार करून शर्ती आणि अटीचा कशा प्रकारे भंग केला याचा कागदोपत्री पुरावाच आंदोलनस्थळी आलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना दाखवल्याने संबंधित अधिकाऱ्यांची एकच तारांबळ उडाली। जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमर नलवडे यांच्याशी शाखा अभियंता सुभाष खाडे आणि गटविकास अधिकारी योगेश कदम यांनी मोबाईलवरून संपर्क साधून आंदोलनकर्त्यांशी बोलणे करून दिले। खडाव तालुक्याचा इतिहास आणि कागदोपत्री पुरावे सुरक्षित नसल्याचे लक्षात आणून दिले। सकाळी 11 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत प्रशासकीय अधिकारी आणि आंदोलनकर्ते यांच्यात संवादाच्या 5 फेऱ्या पार पडल्या, परंतु समाधानकारक लेखी उत्तर मिळत नसल्याने हे लक्षवेधी आंदोलन सुरूच राहिले। नगर पंचायत कार्यालयासाठी सद्यस्थितीतील जागा नाममात्र भाडे तत्वावर सुयोग्य असताना इमारत हलवण्याचा घाट अनेक शंका निर्माण करतायत। जिल्हा परिषद बांधकाम विभागात सद्यस्थितीमध्ये 29 कर्मचारी असून स्वतःची इमारत पाडून कोंडवाड्यात विराजमान झाले आहेत, तर नगर पंचायतीकडे स्वमालकीच्या जागा असताना देखील याच इमारतीचा केलेला अट्टहास शंकास्पद ठरला आहे। दरम्यान ज्या बांधकाम विभागाच्या संदर्भात आंदोलन होते त्या विभागाचे उपअभियंता मयूर अरोरा आंदोलनाकडे फिरकले नाही। त्यांनी स्थानिक शाखा अभियंता खाडे यांची ढाल करून त्यांना आंदोलकांसमोर तोंड द्यावे लावल्याची चर्चा होती। अधिकाऱ्यांशी बांधायचं वैयक्तिक खाडे आणि शिंदे नाही बांधायचं, बरोबर। विषय काय आहे की तुम्ही इमारत भाड्याने दिली, 3 महिन्यापूर्वी तुम्ही तिथे बसत होता। तुम्ही सगळ्या तालुक्याचं निर्लंकन करता, इमारत पाडायला जोग्य आहे का, लायक आहे का नाही, ते सगळं तुमच्या विभागामार्फत चालतं, बरोबर। मग 3 महिन्याच्या दरम्यान तुम्ही इमारतीत बसत असताना तुम्हाला त्याची जाणीव का झाली नाही इमारत पाडण्याजोगी आहे, पडू शकते, इथं ऑफिस बसतंय, अख्खं सगळे कर्मचारी 29 बसतायत, ती दबू शकतात ह्याच्या खाली, असं त्या विभागानं का केलं नाही? तुम्ही निघाल्यावरच कसं काय झालं? मग तुम्ही जर तिथं बसताय, तुम्हाला जर धोका आहे त्या इमारतीचा, तर तुम्ही त्या पद्धतीचं पत्रव्यवहार का केलेलं नाही? पत्रव्यवहार नव्हता केला, वरचा खालचा विषय आमचा नाही, आपण इथं नाही, हा विषय आहे की एक प्रश्न आहे। आता त्याच्यापेक्षा म्हणजे इमारत चांगली असल्याशिवाय तुम्ही बसला का? तुम्ही उडी मारा जाधव साहेब, इमारत चांगली असल्याशिवाय तुम्ही बसत होता का? तसा नव्हता पत्रव्यवहार नाही, म्हणजे इमारत चांगली होती म्हणून तुम्ही बसत होता ना? तसा एक पत्रव्यवहार आपण केला होता काय ती ती नाही विषय झाला। इमारत नाही, तसं नाही आपण केला, म्हणजे इमारत चांगली होती का नाही तिथे, हा आमचा विषय समजून घ्या। कोण अधिकारी? जिल्हा नाव सांगा की मला, नाव सांगा की नलवडे या बोलवून त्यांना ऐका दादा, समोर बरोबर त्यांचं बरोबर आहे, बरोबर घ्या। निर्लंकन करण्यासाठी तुम्हाला करारच्या ऑफिसची परवानगी लागते ऍक्च्युअली पाडताना, का त्यांची लागते? आम्हाला तर तुम्ही कुठं पाठवता? माझी इमारत पाडायची आहे ग्रामपंचायतीत, तुम्ही कुठं पाठवता? तुमचा अहवाल येतो, तुमचा अहवाल दिल्यानंतर आम्हाला कुठं पाठवतो? मी कराडला ऑफिस रिपोर्ट येतो कोणाचा येतो? त्यांचा। पण आता ह्या केसमध्ये काय झालंय, 100 पाटील म्हणून आपले जडपीचे पॅनलवरचे आपले पंचायत समिती साहेब आले होते, त्यांनी आले होते तिथं। मग त्यांनी तिथं आल्यावर आम्हाला फोन केला होता, आम्ही तिथं सोबत गेलो त्यांच्या। त्यांनी असं आम्हाला काय सांगितलं नाही, काय नाही, फक्त मी म्हणजे ऑडिट करतो। कराड गव्हर्नमेंट वालचंद कॉलेज वगैरे हे जे स्ट्रक्चर रिपोर्ट घेतले, आता ते त्यांच्याकडे तेवढे म्हणजे प्राध्यापक त्यांना यावं लागतं ना इकडं कुठं विजिटला वगैरे, त्यामुळे आता जेडपीने काय केलं, शाळा, अंगणवाडी किंवा इव्हन आपली जी वेगवेगळी पॅनल निर्माण केलं, पॅनल निर्माण केले, आणि त्या पॅनलवरचे जे इंजिनियर्स आहेत त्यांचा स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट घेऊन ते करतात। म्हणजे आता गव्हर्नमेंट कॉलेज साहेबांना तुम्ही द्या जोडून फोन. अजून एक वर का कायद्याच्या बाहेर जाऊन सांगा, 5च्या पुढे शासकीय काम करता येतं का? बरी मला रात्रीच पाडली, माझ्याकडे व्हिडिओ आहेत, पुराव्यानिशी मी तुम्हाला दाखवतो सगळं। रात्रीची इमारत का पाडली, दिवसा आमचं भीती वाटत होती का?
आम्ही सकाळी जाऊन सांगतो हे काम थांबवा म्हणून देशमुख पंचायत समिती सदस्य आणि दोघं तो गेलो होतो आणि आम्ही म्हटलं थांबा आमची कागदी उद्या आम्ही 5 वाजेपर्यंत 6 वाजेपर्यंत तिथं आहे आणि उद्या दुसऱ्या दिवशी 7 ला तुम्ही मला थांबतो. सूचना देऊ द्या. कोसेच्या मिटिंगला दादा कोसेच्या करा. मिटिंगला तुमच्याकडे ही कागद नव्हती का ही फाईल होती ऑफिसला ते काकारा गेलो यायला पाहिजे होती मागं. न काका कुठे गेलो कंपनीला पंचायत समितीची मिटिंग होती त्या दिवशी की त्याच वेळेला हा सूर्यनाजर झाला असताना मिटिंग आता 2 प्रश्न आहेत. फाईल त्यांच्याकडे होती काय फाईल काय? दाखवतो म्हणलं दोनच होतं. प्रश्न. साहेबांच्या ताब्यात फाईल देऊन दाखवतो असं आम्ही सांगितलं दादा. साहेबांनी. येरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम वडोज. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.